हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार, साऱ्या सृष्टीचे मालक, कुळधनिक कुळाचे मालक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मा परमेश्वराचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झाले आहात. तुमचे सौभाग्य आहे. तुम्हाला अशावेळी मानव शरीर प्राप्त आहे आणि त्याहीपेक्षा चांगले तुमचे नशीब आहे की तुम्हाला हे तत्वज्ञान आणि यथार्थ भक्ती विधी प्राप्त होत आहे. तर तुमच्या नशिबाचा, तुमच्या शुभ संस्कारांचा काही अंदाज नाही लावता येऊ शकत. न जाणो तुम्ही कोणकोणत्या जन्मात तुम्ही हे पुण्य संग्रहित केले आहे. लखबर सूरा जूद ही लखबर सांवत दे, लखबर यती जहान में तब सतगुरु शरणाले. तर तुम्ही असे महान आत्मे कोणत्या ना कोणत्या युगात राहिले आहात. तुम्ही परमात्म्यासाठी मोठे मोठे त्याग केले आहेत. तुम्ही राज्यही त्यागले आहे. तुम्ही खूप मोठी बलिदाने दिली आहेत. तेव्हा आज तुम्हाला हा शुभकाळ प्राप्त झाला आहे. धन्य आहेत तुमचे मातापिता ज्यांच्यापासून जन्म झाला. परमपिता परमात्म्याच्या असीम कृपेने तुम्ही इथे पोचले आहात. तुम्हाला जेवढे हे अध्यात्मज्ञान प्राप्त होत जाईल तेवढेच तुम्हाला सरप्राईज होत राहील. आश्चर्य वाटेल की खरंच सहज भगवान मिळाले, सहज ते ज्ञान मिळाले जे ऋषी महर्षीही नाही प्राप्त करू शकले. ब्रह्मा विष्णू महेशाला देखील ते ज्ञान प्राप्त नाही झाले जे आज तुम्हाला भगवानांनी प्राप्त करून दिले आणि सहजच करून दिले. आता जर कमी राहिली तर तुमची राहील. तर याबद्दल परमात्मा म्हणतात स्वतःच कि समझा है तो सिर दर पाओ और बहोर नीरे ऐसा दाओ. जर तुम्हाला हे ज्ञान कळाले की आपण कुठे राहत आहोत आणि काय उद्देशाने आपण जगत आहोत आणि आपण करायला काय हवे होते आणि करत काय आहोत, तर आता डोक्यावर पाय ठेवा. डोक्यावर पाय ठेवणे म्हणजे खूप वेगाने धावणे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत कुठे कुठे पाय टेकत असतात व्यक्तीचे. तर आता तुम्हाला असा वेळ मिळाला आहे की अशा वेळी जगता जगता तुम्ही तुमचे कर्म केले तर मोक्ष प्राप्त होईल. कायमचे झंझट संपेल. तुम्ही या लोकात राहत आहात. तुमची मुले तुम्हाला किती प्रिय आहेत. तुमचे माता पिता तुम्हाला किती प्रिय आहेत. तुमचे पतिपत्नी भाऊ बहिणी तुम्हाला किती प्रिय आहेत. आजीवन आपण जी संपत्ती जोडण्यामागे लागत असता तुम्हाला ती किती प्रिय आहे. त्यासाठी न जाणो किती वादविवाद करता, भांडत असता, दावे ठोकत असता. तर ती किती चांगली वस्तू आहे ज्याबद्दल तुम्हाला एवढी ओढ आहे. तर आणि मग ही लगेच सोडून द्यावी लागते. मृत्यू होऊन जातो. हे याचे काय कारण आहे. जेव्हा तुम्हाला याचे कारण लक्षात येईल तेव्हा तुमची रुची निर्माण होईल परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि सतलोकात जाण्याची. नाहीतर ठीक आहे जसे कराल, इतर कोठेही तुम्हाला असे स्थान नाही मिळणार जिथे तुमची भक्ती शास्त्रानुकूल असेल.
आणि शास्त्र अनुकूल साधना केल्याने तुमच्यावर एवढे शुभसंस्कार होतील, जर पार नाही झाला तर तुम्ही न जाणो कितीतरी वेळा देवता व्हाल. या भक्तीने इतकी महत्त्वपूर्ण भक्ती आहे, एवढी मौल्यवान आहे, याची एवढी व्हॅल्यू आहे. आणि न जाणो कित्येक वेळा पृथ्वीचा राजासुद्धा व्हाल आपल्याच पुण्यकर्मांनी. आणि मग त्यापेक्षाही जास्त तुम्ही मग कुत्रा, गाढव आणि डुक्कर देखील व्हाल. तर या भानगडीतून सुटण्याची, यापासून सुटका मिळवण्याची आता वेळ आली आहे. आता यात चुकायचे नाहीये. तुम्ही बुद्धिमान व्यक्ती आहात, एज्युकेटेड असाल, परमात्म्याने हर तऱ्हेने कृपा केलेली आहे, तुम्हाला शिक्षित केले, सद्ग्रंथांशी दासाची ओळख करून दिली, आणि मग अशी उपकरणे निर्माण केली आहेत की तुम्ही घरी बसून बघू शकता. आताही कोणी परमात्मा प्राप्ती करू शकणार नाही ज्याची सतलोकात जायची इच्छा नाही होणार, तर तो मनुष्याच्या शरीरात पशूच आहे, मनुष्य नाहीये. ह्या अशा ज्ञानाशी परमात्म्याने तुमची ओळख करून दिली आहे. ज्या दिवशी तुम्हाला याची आवड निर्माण होईल, हे ज्ञान लक्षात येईल तुम्हाला, या लोकातील कोणतीही वस्तू चांगली नाही वाटणार. इंद्र दा राज कागदा बेष्टा. स्वर्गाच्या राजाची गादी ही तुम्हाला अशी वाईट दिसू लागेल जशी कावळ्याची विष्ठा असते, घाण असते. आणि आत्तापर्यंत आपण एक सरपंच झालो तर ते अभिमानाने मिरवतो, MLA झालो तर माहीत नाही काय बनतो, मंत्री मुख्यमंत्री झालात या छोट्याशा प्रांताचे, तर आपली बुद्धी भ्रष्ट होते. या ज्ञानाने सेटिंग होईल, इथली इच्छा नष्ट होईल. तुम्ही बघितले असेल, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून जात होते, पुढे त्यांच्या स्वागतासाठी माळा घेऊन उभे होते, रस्त्यात क्रॅश झाले हेलिकॉप्टर. आता या भक्तांची हाडे नाही मिळाली किती 3 दिवसांपर्यंत. तर व्यर्थ आहे हे आयुष्य. तर तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल याचा. ही काही डूम भाटाची गाणी नाही आहेत, परमात्म्याने सांगितलेला आध्यात्मिक मार्ग आहे. आणि परमात्मा म्हणतात या बोलण्या सांगायच्या गोष्टी नाही आहेत, करून दाखवण्याच्या आहेत. पुण्यात्म्यांनो, तुम्हाला आजच्या सत्संगात सकाळी सांगितले होते की परमात्मा स्वतः येतात यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी, आणि आपल्या प्रिय आत्म्यांना, चांगल्या आत्म्यांना भेटतात. गोता मारो स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीब दास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. कबीर साहेब गरीबदास साहेबजींना भेटले, सतलोकात घेऊन गेले जिथून आपण आलो आहोत, जे आपले निजस्थान आहे, जिथे आपले पिता राहतात. आणि ते परमपिता परत सोडून गेले त्यांना या पृथ्वीवर. स्वतः पाहिलेला तो सगळा प्रसंग, ते सर्व दृश्य, सगळे दृश्य, आणि परमात्म्याकडून प्राप्त त्या ज्ञानाशी ओळख झाल्यानंतर गरीबदास साहेबजींनी सांगितले की परमेश्वर असे म्हणत होते, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीब दास मैं ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. तुम्ही त्या परमात्म्याचे ते आहात, हिरे आणि मोती, म्हणजे खूपच प्रिय आत्मे आहात. तुमच्यापर्यंत परमात्म्याने कोणत्याही माध्यमातून संदेश पोहोचवला आहे आणि आपल्या शरणी घेतलाय. तुम्ही ते पुण्यात्मे आहात. आता जेव्हा परमात्मा इथे आलेले होते, घरोघरी फिरायचे, कुठेही चौकात उभे राहायचे, एकतारी घेऊन आपली अमृतवाणी ऐकवायचे. परमात्म्याच्या वाणीत आत्म्याला आकर्षित करण्याची एवढी शक्ती आहे जसे चुंबक लोखंडाला खेचून घेते. आता या मालकांची वाणी ऐकून आत्मा आपोआप जशी ओढ असते आणि अशी परमात्म्याची वाणी याला झपाटून टाकते, याला प्रवृत्त करते विचार करण्यासाठी. तू करत काय आहेस, करायला काय हवे होते. पृथ्वीपति चकवे गए जिनके चक्र चलंत, रावण सरीखे कौन गुण बाई ऐसे गए अनंत. सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम,
एक पलक में राज विराजी जम के पड़े जंजीरम। सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो। तेरी क्या बुनियाद पुरानी तू पेंडा पंथ पकड़वो। आए हैं सो जाएंगे ये राजा रंग फकीर। एक सिंहासन चढ़ चले एक बंधे जात जंजीरे। कबीर हरि के नाम बिना ये राजा रसब हो। माटी लदे कुमार के भाई घास न डाले कोय। पुण्यात्म्यांनो, ही भगवानांनी सांगितलेली वाणी दास म्हणत आहे, जी परमेश्वर स्वतः येऊन सांगतात. जसे गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये तुम्हाला प्रमाण दाखवले होते की गीता ज्ञानदाता म्हणतो की तो परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान देतात ते तत्वज्ञान आहे. आणि त्या ज्ञानामध्ये ती विशेष माहिती आहे आध्यात्मिक यज्ञांची. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची. आणि त्याला तत्वदर्शी संतच सांगू शकतात त्या परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाला. तर ही ती तत्वज्ञानाची वाणी आहे जी भगवानांनी सांगून ठेवली आहे. आता आपण हे समजू की आपण वेळीच आता मनुष्य जीवनासारख्याच सुविधा प्राप्त होतात. कुत्र्याच्या आयुष्यात कुत्र्यासारखीच सेटिंग होईल. तर आता आपण हे विसरून जातो की वेळच्या वेळी जेवण मिळते, पाहिजे तेव्हा चहा घेतला, पाहिजे तेव्हा दूध प्यायले, भूक लागली की जेवून घेत असतो. आणि जेव्हा हे शरीर साथ सोडेल, कारण की हे मिळाले याचसाठी होते, या अशा सुविधा, ही अशी बुद्धी दिली होती की तुम्ही यात परमात्मा प्राप्तीचा प्रयत्न कराल. आणि जर परमात्मा नाही प्राप्त केला, भक्ती न करून आणि बाकी क्षुल्लक गोष्टींमध्ये जीवन व्यर्थ करून टाकले, तर मग परमात्मा सांगतात की राजा सुद्धा जेव्हा गाढव बनेल तेव्हा सामान्य जीवाचं काय स्थान असेल, काय लायकी असेल, सहजच लक्षात आलं पाहिजे. मग काय सांगतात परमात्मा? कबीर हरि के नाम बिना ये नार कूतिया हो। गली गली भौंकत फिरे बाई टोक न डाले कोई। परमात्म्याच्या भक्तीशिवाय राजाची राणी ही म्हणतात कुत्रीची योनी प्राप्त करते. मग सांगतात नक बेसर नक पे बणी ये पैर थी हार हमेल। कबीर बीबी पड़दे रह थी डोडी लगे थी बार। गात उगाड़े फिरती हैं वो बन कुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी सुनो संदेशा मोर। गात उगाड़े फिरती हैं वो करे सरायों शोर। नक बेसर नक पे बनी पैरें थी हार हमेल। अब सुंदरी से कुतिया बनी भाई सुन साहेब के खेल। बायका पडद्यात राहायच्या, या राजांच्या राण्या, मोठ्या मोठ्या घरच्या लेकी सुना. या धनिकांना आपण महान मानत राहिलो. मोठ्या मोठ्या घरच्या लेकी सुना पडद्यामध्ये राहत असत. राजाच्या राण्या पडद्या आड राहत असत. यांच्या पुढे पहारे लागलेले असायचे, कोणतीही गैरव्यक्ती तिथे फिरकू नये म्हणून. आणि त्यात ते आपली इज्जत समजत असत. आता परमात्मा म्हणतात बीबी पड़दे रह थी और डोढी लगे थी बार। बाहेर म्हणजे दाराच्या पुढे चौकी पहारेकरी उभे राहत असत. और गात उगाड़े फिरती हैं वो बनकुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी और सुनो संदेशा मोर। अब गात उगाड़े फिरती हैं वो करे सरायों शोर। नक बेसर नक पे बनी वो पैरें थी हार हमेल। और सुंदरी से कुतिया बनी। कसे स्वरूप बिघडले और सुन साहेब के खेल। आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टी काही बोलण्या ऐकण्यापर्यंत मर्यादित ठेवायच्या नाहीयेत. या आपल्या हृदयात कोरायच्या आहेत आणि यावर खूप विचार करायचा आहे की परमात्म्याने हे शब्द का उच्चारलेत. विचार करण्यासारखा विषय आहे की ज्या मोठ्या घरच्या लेकी सुना
त्यांना घरातून बाहेर जायला अलाउड नव्हते. त्यांच्या अब्रूचा नाश व्हायचा. आणि ज्या कारणाने त्या सत्संग आणि संतांच्या या विचारापासून वंचित राहिल्या, जेव्हा त्या राण्या होत्या, सुंदर दागिने घालत असत, आभूषणे घालत असत, काजू खिसमिस आणि बदामयुक्त हलवे आणि खीर खात असत, कारण की त्यांच्या पूर्वजन्मीची कमाई शुभसंस्कार त्यांच्यासोबत होते. भविष्यात कोणता चार्जर लावला नाही, भविष्यात कोणी संत त्यांना भेटला नाही, भक्ती करण्याची, ज्ञान ऐकण्याची कोणती संधी न मिळाल्याने त्यांनी मनुष्य जीवन वाया घालवले. काजू खिसमिस बदामाचे हलवे खीर खात असत आणि उष्टे टाकत असत, ते त्यांच्या दासी खात असत. एका परमात्म्याची भक्ती न केल्याने पुढच्या जन्मी ती कुत्रीच्या योनीत जाते. आणि कुत्रीच्या आयुष्याशी तुम्ही खूप परिचित आहात. तरीही परमात्म्याने पुढे सांगितलंय की तीच राणी जी पडद्यामागे राहायची, ज्यांची अब्रू नाश व्हायची सत्संगाला गेल्यामुळे, आता ती अब्रू कुत्री बनून फिरत आहे, निर्वस्त्र फिरत आहे. तर परमात्मा म्हणतात, कुलकर्णी के कारण जो जीव गया बिगो, हिने हिचा बट्ट्याबोळ केला या लोकलज्जेमुळे. और जब यो कुल के कर लेगा, जब तू चार पाया का हो, गाढव होऊन कुत्री होऊन फिरशील, तेव्हा तुला हा परिवार तुला काय आधार देईल. तर यासाठी परमात्मा हे असे असे घाव घालायचे, झोपलेल्या आत्म्यांना जागे करायचे, जागोजागी उभे राहून. आणि आत्मा एवढा अचेतन करून ठेवला या काळाने. आधी तर ज्ञानहीन केले आणि मग मोह ममतेमध्ये अडकवून ठेवले. हा तुझा मुलगा, ही तुझी मुलगी, ही तुझी कार, हा तुझा बंगला. आणि काम करता करता भक्ती करावी लागेल. आता तर सगळे हेच म्हणतात की सवड नाही, वेळ नाहीये माझ्याकडे. कोणी तर अशी धारणा केली आहे की भक्ती तर म्हातारपणी करायची असते. तरुण मुलांचे, तरुण मुलींचे काय कारण सत्संगाला जाण्याचे? नशीब फुटलं आमचं. म्हातारपणी भक्ती होईल. ते म्हातारपण विचारा त्या म्हाताऱ्यांना. कुठे दातच काढायचेत, कुठे डोळेच तपासायचेत, कुठे पोटऱ्या दुखत आहेत, कधी बीपी हाय, कधी लो, कधी शुगर वाढली. म्हातारपण म्हणजे हा दुर्गतीचाच काळ आहे. जर आधीपासूनच भक्ती सुरू केली तर म्हातारपण आपले रोगविरहित, परमात्म्याची शक्ती बरोबर असेल तेव्हा ते नीट राहील. आता परमात्म्याच्या भक्तीचा आधार बघा तर जसे प्रल्हाद होते, 10 वर्षांचे होते आणि 10व्या वर्षी भक्ती करू लागले होते. ध्रुव 5 वर्षांचेच होते आणि परमात्म्याच्या या तत्वज्ञानामध्ये सूक्ष्म वेदात सांगितलंय की 3 वर्षांच्या बालकाला परमात्म्याचा मंत्र प्रथम मिळायला हवा. हे वेद प्रमाणित करतात. 3 वर्षाच्या वयात, 3 वर्ष जो परमसंत असेल तो 3 वर्ष वयाच्या मुलांनाच उपदेश देण्यास प्रारंभ करेल. आणि जर आपण ही वाट बघत बसलो की म्हातारे झाल्यावर, वृद्ध झाल्यावर भक्ती करू, मुलांना यापासून दूर ठेवले आणि 20व्या वर्षीच मृत्यू झाला, प्रारब्ध तेवढेच असेल, तर मग काय करणार? तर लहानपणापासूनच मालकांचा आधार मिळाला तर आपले एजही एक्सटेंड होईल, आयुष्यही वाढेल, साथ देतील भगवान, पापापासून वाचाल, भक्ती संग्रह होईल, 100 आपली संकटे टळतील. तर इथे परमात्मा सांगू इच्छितात की अजूनपर्यंत आपल्याला तत्वज्ञान न मिळाल्याने आपण लोकवेद, दंतकथा आणि आपल्यानुसारच आपण सारे ज्ञान विचार व्यक्त करत होतो, जे व्यर्थ होते. तर परमात्म्याने जागोजागी जाऊन हे ज्ञान दिले. 64 लाख परमेश्वरांचे शिष्य झाले होते. 64 लाख. आज तर पुण्यात्म्यांनो टीव्हीवर एक चॅनेल चालतं, प्रोग्रॅम चालू असेल तर करोडो व्यक्ती घर बसल्या बघू शकतात. करोडो टीव्ही लावून दिले दात्याने. प्रथम परमेश्वराने स्वतःच्या आध्यात्मिक पॉवरचा उपयोग केला. आज तो नाही होऊ शकत, कारण परमात्मा हरेक काम एका गुप्ततेच्या पद्धतीने करतात. जर परमात्म्यांनी आज त्या लीला केल्या
आज तर सर्वांकडे मोबाईल आहेत. एका सेकंदात सांगितले की गुरुजी तिथे होते, गुरुजींनी तिथे सत्संग केला, तिथे भेटले, तर एक लोक त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात की हे तर जादूगार आहेत आणि मग परमात्म्याला ग्रहण नाही करणार. तर आज परमात्म्याने वैज्ञानिक पद्धतीने हे आपले ज्ञान आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवले आहे. आता परमात्मा घरोघरी जात असत, सत्संग करत असत आणि परमेश्वराला शरण गेल्याने ते दुःखी प्राणी सुखी व्हायचे. एक ब्राह्मण परिवार होता. त्याची 2 मुले 2 मुली होत्या आणि 4ही मुले मनोरुग्ण, पत्नीलाही प्रेतबाधा आणि त्यांच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च झाला आणि कंगाल झाला, निर्धन झाला. सगळे सोयरेही नातेवाईक पण त्यांचा तिरस्कार करू लागले आणि त्यांनी एक रामानंद नावाचे स्वामी रामानंदजी काशीचे एक प्रसिद्ध संत होते, त्यांच्याकडूनही दीक्षा घेतली आणि त्यांच्याकडूनही ट्रीटमेंट म्हणजे समाधानाची अपेक्षा केली. त्याचवेळी परमेश्वर आलेले होते. एक शिशुरूप धारण करून प्रकट झाले होते. काशी शहरातील लहरतारा नावाच्या एका सरोवरात कमळाच्या फुलावर आपल्या सतलोकातून येऊन बालक रूप धारण केले होते. नीरू आणि नीमा नावाचे जे निपुत्रिक पती पत्नी होते ते परमात्म्याला घरी घेऊन गेले. बरोबर तिथे त्यांचे संगोपन कुमारी गायीच्या दुधाने झाले होते. हळूहळू मोठे झाले तेव्हा तोच व्यवसाय जे नीरू करत असे, विणकराचे काम करू लागले आणि बरोबरच आपला जो उद्देश घेऊन आले होते त्याचा प्रचारही करत असत. त्याच काळात परमात्म्याने एक लीला केली होती. ती वेगळी गोष्ट आहे, परत कधीतरी सांगू. आत्ता एवढेच सांगतो की स्वामी रामानंदजी आणि परमेश्वर कबीरजींचे बोलणे चालू होते. बसले होते त्याचवेळी तो ब्राह्मण तिथे पोहोचला आणि तो ब्राह्मण आपले गुरुदेव स्वामी रामानंदजींना म्हणाला की गुरुदेव, मी अतिशय दुःखी झालो आहे, अतिशय आर्त आहे, तुम्हाला शरण आलो आहे, मला काही उपाय सांगा. तर रामानंदजींनी त्याला बरेच सारे जंतरमंतर आणि बरेचसे अजूनही दानधर्माचे उपाय सांगितले होते. त्यानेही त्याला काही उपयोग झाला नाही. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही जो कोणी दुःखी प्राणी असतो तो परमात्म्याची मदत घेण्यासाठी संतांकडे जात असतो किंवा त्याला जे कोणी सांगते की तिथे उतारा देतात किंवा कोणी मांत्रिक बसला आहे तिथेही जातात. तर जेवढेही संत आहेत ते आधी आपली क्रिया सांगतात की तुम्ही असे करा, या मंत्राचा जप करा, हे असे दान करा. त्यानेही काही लाभ नाही होत. तर सगळे शेवटी हेच म्हणतात की तुमच्या प्रारब्धात लिखित आहे, अर्थात तुमच्या नशिबात लिहिले आहे, हे तुम्हाला भोगावेच लागेल. मग उदाहरण देतात की जसे भगवान श्री रामाने बालीला मारले होते, जो सुग्रीवाचा भाऊ होता, वृक्षाच्या आडून, आणि त्याची ही भरपाई भगवानाला द्यावी लागली श्रीकृष्ण रूपात. एका शिकाऱ्याने त्यांच्या पायात बाण मारला, विषारी, आणि तेव्हा श्रीकृष्णजींचा मृत्यू झाला. आणि तो मारणारा कोण होता? तो शिकारी, तो बालीचा आत्मा होता आणि श्रीकृष्ण रामाचा आत्मा. तर अशा प्रकारचे उदाहरण देऊन रामानंदजींनी त्या ब्राह्मणाला सांगितले की बाबा, हे तुझ्या प्रारब्धात लिहिलेले आहे, ते कोणत्याही प्रकारे बदलू नाही शकत. मला जे विधी माहीत होते ते मी सर्व सांगितले. त्याचवेळी परमेश्वर म्हणाले, स्वामीजी, तुम्ही मोठे विद्वान आहात, वेद देखील जाणता,
काय वेदातही असे नाही लिहिलेले की परमात्मा जीवाच्या सर्व पापांचा नाश करू शकतो? म्हणजे पापामुळेच दुःख आहे का? पाप जे प्रारब्धात लिहिले गेले आहे, नशिबात लिहिले गेले आहे, तर त्याला प्रारब्धाचे कष्ट म्हणतात, संकट म्हणतात, आणि ते भोगावेच लागते, भोगल्यानेच संपते. तर परमेश्वराने प्रश्न केला की स्वामीजी, तुम्ही काय वेदातही असेच लिहिलंय? स्वामीजींनी झटकन सांगितले की हो, असेच लिहिलंय. कोणत्याही वेदात असे प्रमाण नाही की सगळे असेच लिहिलंय की आपली कर्मे भोगावीच लागतील. तर परमेश्वर म्हणाले की यजुर्वेद अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 बघा स्वामीजी. आता त्यांना तर तोंडपाठच होते. आता पुण्यात्म्यांनो, इथे वीज कोसळली आहे. सद्ग्रंथांना तोंडपाठ करून ठेवले होते या ब्राह्मण लोकांनी, आणि यांना कखही माहिती नव्हते की हे सांगत काय आहेत. रामानंदजींचे डोकेच फिरले की एका विणकराचा मुलगा, धाणकाचा पुत्र, कधी याने वेद पाहिलेही नाही आहेत, आणि आज याने मंत्र सांगितला. 104 वर्षांचे त्यामध्ये परमात्म्याचा आणि त्यांच्या जीवनात लीलामय जीवन जे परमात्मा शरीरात दाखवत होते. 99 वर्षांचे अंतर होते. 99 वर्षांनी मोठे होते परमात्म्यांपेक्षा. आणि संपूर्ण जीवनही त्यांनी वेद आणि गीता पुराणांच्या अध्ययनात व्यतीत केले होते. तर परमेश्वर म्हणाले, कबीर साहेब म्हणाले, स्वामीजी, जर प्रारब्धाचे कष्ट भोगायचेच आहेत तर मग या भक्तीची काय गरज आहे? मग आता कोणाच्या संस्कारात दुःख आहे तर ते दुःख तर भोगावेच लागेल. मग भक्ती काय डोक्यावर आपटायची? काय गरज आहे भक्तीची? कोण करेल भक्ती? काय आवश्यकता आहे परमात्म्याची? ती भक्ती यापेक्षा वेगळी आहे, आणि तो मंत्र माझ्याकडे आहे. आता पुण्यात्म्यांनो, जो दुःखी माणूस आहे त्याला तर संकेत पाहिजे. त्याने लगेच विचारले की तुम्ही कोण आहात भाऊ? हे भगतजी, तुम्ही कुठे राहता? आता त्यांनी लाल कपडे परिधान केलेत, संपूर्ण आयुष्य संस्कृत बोलले, त्यांना तर महाराज समजत आहेत. आणि परमात्मा बसलेत एका सामान्य वेशभूषेत. त्याने विचारले, भगतजी कुठे राहता तुम्ही? तुमचा काय पत्ता आहे? परमात्म्याने सांगितले की बाबा, मी धाणक आहे, विणकर आहे, आणि निरूचा मुलगा आहे. अशी माझी झोपडी आहे, तिथे राहतो. आता परमात्म्याने हे सांगणे यासाठी अनिवार्य मानले कारण ज्याला भगवान हवा असेल तो येईल, आणि जर ब्राह्मणपणामध्ये असेल त्यावेळी स्पृश्य अस्पृश्यता खूप होती, तर आपला बाबा निघून जाईल. तर परमात्म्याकडे तर तो गेला सायंकाळी लगोलग की महाराज मी खूप दुःखी आहे. तर तिथे जेव्हा परमात्म्याकडे गेला तिथे अजूनही बरीच दुःखी माणसे बसली होती, आणि ती आपसात चर्चा करीत होती की मी एवढा दुःखी होतो. परमात्म्याकडून नाम घेतले, अरे भगवान आलेत, हे परमात्मा आहेत, तुम्ही त्यांना विणकर नका समजू, ते धाणक नाही आहेत. आता ज्यांच्याकडून दुःख कटत असतील त्यांना कसं म्हणेल हा तर साधा माणूस आहे. तर ती व्यक्ती ती पोचली तिथे. ब्राह्मण जेव्हा तिथे बाजून भक्त बसलेले सांगत होते, भगवान आले जेव्हा सत्संगाचे आयोजन केले होते त्यांच्यासोबत दुसरे बाजूला बाहेर मैदानात, तर त्या ब्राह्मणाचे मनोबल वाढले. आता जेव्हा हे भक्त म्हणत आहेत म्हणजे काहीतरी मार्ग सापडेल. तर परमात्म्याच्या केवळ आशीर्वादाने परमात्मा म्हणाले, बाबा तुझ्या सर्व मुलांना घेऊन ये. त्याने सर्व दुःख सांगितले, त्यांना दीक्षा देवो. तर त्याने विचार केला की आधी माझ्या मुलांना घेऊन जातो, कारण इज्जत आणि बेइज्जत आमच्यासोबत चालली आहे. घरी संकटांचा कहर आहे. दोन्ही मुलांना घेऊन आला. परमात्म्याने दीक्षा दिली, बाळा भक्ती करशील ना तेव्हा गोष्टी बनतील. केवळ आशीर्वादानेही सुख दिले असते, परंतु त्याने फक्त एकच दुःख टळेल, पुढे आयुष्यात न जाणो किती दुःखे आहेत तुमची. परमात्म्याने नाम दिले. दोन्ही मुले अशी बरी झाली जणू दुःख कधी नव्हतेच. स्वतःची स्वतः उठून गेली. ज्यांना कसे बसे उचलून आणले होते तर त्यांना एकदम आनंदाचे उधाण आले. मग आपल्या मुलींना, पत्नीला, सर्वांना देववले नाम. परमात्म्याच्या आशीर्वादाने सर्व नीट झाले, स्वस्थ झाले काहीच दिवसात. आणि मग घरातले कामही त्याचे खूप चांगले चालू लागले. आता तो ज्या कोणाला भेटत असे
त्याला सांगत असे की भगवान आलेत, चला तिकडे परमात्मा आहेत विणकरांच्या कॉलनीत, भगवान अवतरले आहेत. पण त्याचं कोण ऐकणार ब्राह्मण? तर पुण्यात्म्यांनो, एकेकाळी एक सर्वानंद नावाचे ब्राह्मण होते आणि त्यांनी 4ही वेद, 18 पुराणे, गीता हे सर्व कंठस्थ केले होते. आणि त्यांनी आपल्या काळच्या सगळ्या ब्राह्मणांना, सर्व विद्वानांना शास्त्रार्थात पराजित केले होते. तर त्याच्या मनात अशी कल्पना आली की माझे नाव सर्वानंदाऐवजी सर्वजीत ठेवेन, माझ्या आईला सांगतो. त्याने सर्वांना हरवले म्हणून तो असा विचार करत होता. दुसरीकडे काय झाले की त्याची आई, जी सर्वानंदची आई होती, तिचे नाव शारदा होते, ब्राह्मणी, आणि ती देखील अशीच स्वतःच्या प्रारब्धाचे कर्म भोगत होती. आता ब्राह्मण असल्यामुळे आणि आता तिचा मुलगा, तिचा पुत्र विद्वान, ज्याने सर्व विद्वानांना पराजित केलं, आपल्या पुत्राकडून देखील सगळे मंत्रतंत्र, जे काही गायत्री मंत्र वगैरे अनुष्ठाने सांगितली मुलाने, ती देखील केली. अजूनही ज्यानेही जो कोणी महापुरुष संत तपस्वी सांगत असे तिथेही जायची. परंतु तिला कोणताच आराम नाही पडला. खूपच तीव्र बेचैनी असायची. ना भूक लागायची. अंथरूण धरले होते, अस्थिपंजर उरलेले दिसत होते. तिथे होती एक परमात्म्याची शिष्या, एक भगिनी ब्राह्मणी. एक बहीण गेली, ब्राह्मणी नाही तशी एक बहीण गेली, कोणत्या कामाने, अन्य जातीची, शर्वण जातीची. तर तिने विचारले की शारदा बरी आहेस? तिने अंथरुणावर पडल्या पडल्या पाहिले आणि म्हणाली, बाई कुठे बरी आहे? शेवटचे श्वास मोजते, खूप त्रासात आहे, बऱ्याच वर्षांपासून असाध्य रोगाने ग्रासलेली आहे. ती परमात्म्याची शिष्या मुलगी म्हणू लागली की ताई कुठे दाखवले नाही का तुम्ही? अगं सगळे डॉक्टर झाले, वैद्यांकडून चेक करून घेतले आणि कोणतेही साधू संत आसपासचे नाही सोडले. सर्वांनी सांगितले की तुझ्या प्रारब्धाचे भोग आहेत, तुला भोगावेच लागतील. ती बहीण म्हणाली की जर तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर मी सांगू, एक महापुरुष आले आहेत. ती म्हणू लागली, सांग कोण आहेत? की माझ्या गुरुजींकडून दीक्षा घे. मी सुद्धा आधी खूप त्रस्त होते, तुमच्यापेक्षाही खूप वाईट हाल होते माझे. फक्त माझेच नाही, माझ्या मुलांचेही हेच हाल होते. माझे पतीही त्रस्त होते, प्रेतबाधा होती आणि मला असाध्य रोग होता. त्या गुरुजींकडून दीक्षा घेताच आणि आम्ही पूर्ण बरे झालो. 2 वर्ष झाली आम्ही आमचे आयुष्य जगत आहोत. आता शांत झोपतो, वेळेत उठतो. तर उठून बसली शारदा की बाबा आज काही आशेचा किरण दिसत आहे. तर तिने विचारले की कोण आहेत तुमचे गुरुजी, मलाही सांग. तर त्या बहिणीने सांगितले की कबीर नाव आहे त्यांचे आणि विणकर कॉलनीत राहतात. म्हणू लागली ती तर की विणकर धानक आहेत ते? तर म्हणाली हो धानक आहेत. परत पडली जशीच्या तशी खाटेवर. म्हणाली नाही, आम्ही ब्राह्मण आहोत आणि ते एक धानक, अब्रूचा नाश होईल, मी नाम नाही घेणार. तर त्या बहिणीने खूप समजावले की बघा मी ज्ञान ऐकले त्या परमेश्वराचे. आज तुम्ही ब्राह्मणी आहात आणि मृत्यूनंतर तुम्ही इतर जातीतही जन्म घेऊ शकता. तुम्ही पशुयोनीतही जाल, तेव्हा कुठे जाईल ही जात तुमची? तर म्हणू लागली की ताई तुम्ही जा, बस फालतू गोष्टी नका करू. यापेक्षा मला मरण आले तरी बरे होईल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात राज तजना सहज है, सहज तरिया का ने, और मान बढ़ाई ईर्षा, ये दुर्लभ तजना है. ती निघून गेली. काही दिवसांनी तो ब्राह्मण जो परमात्म्याला शरण येऊन बरा झाला होता. पुण्यात्म्यांनो, तुम्ही तर बालक आहात, दास त्या भगवानाशी परिचित आहे. तुमच्यासाठी जो परमात्मा भटकत आहे ना, तुम्ही तर एका अबोध बालकाप्रमाणे वारा वाईल तशी पाठ फिरवता आणि ते पिता माता पिता मागे मागे पळत राहतात.
खड्ड्यात पडेल हा, उचलावे पळत जाऊन बाळाला. आज तुम्ही एवढे लहान आहात. या भगवानाच्या मार्गात आणि या आपल्या अध्यात्माच्या मार्गात कबीर साहेब म्हणतात, मैं रोवत हूं सृष्टि को और या सृष्टि रोवे मोहे. गरीबदासजी म्हणत आहेत, परमात्म्याशी परिचित ज्ञानाच्या आधारे भगवानांची वाणी सांगत आहेत. गरीबदास इस वियोग को समझ नहीं सकता कोई. सो चल छिदर मैं करूं अपने जन के काज. ज्या प्रिय आत्म्यांना शरण जायचं यांना न जाणो काय कारण बनवतील त्यासाठी. तर तो ब्राह्मण निघून गेला. तो जवळचा नातेवाईक देखील होता त्यांचा. पूर्वी दूर प्रदेशातून येणं जाणं महिनोन महिने नाही व्हायचं. 6-6 महिने, 2-2, 1-1 वर्ष सरायचे नातेवाईकांकडे यायला जायला. तर तो ब्राह्मण त्याच काशी शहराच्या आसपास कोणतं गाव होतं त्या गावी राहणारा होता. आणि शारदा बनारसमध्ये काशीला राहत होती. तर एक दिवस काही कामाने शहरात आला होता. तर त्याने विचार केला की चला नातेवाईकांकडे जाऊया. जेव्हा तिथे पोचला तेव्हा शारदा घरी आपल्या त्याच परिस्थितीत होती. रामराम झाला, नमस्कार झाला, कुशल मंगल विचारलं. तर शारदाने आपलं सर्व दुःख सांगितलं की मी खूप दुःखी आहे, खूप वाईट हाल आहेत माझे, मी तर शेवटच्या घटका मोजत आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की तुम्ही आमच्या गुरुजींकडून दीक्षा घ्या, तुम्ही बऱ्या व्हाल. आणि माझी हालत तर तुम्हाला माहीतच आहे, काय गत झाली होती माझी. म्हणाली, हो तुमचे तर खूप वाईट हाल होते, संपूर्ण कुटुंब दुःखी होते. आणि तुम्ही कसे बरे झालात की आम्ही त्या परमात्मा आले आहेत पृथ्वीवर. शारदा तुझा विश्वास बसो अथवा ना बसो. आणि आमची जी दुर्दशा होती ती बघण्यासारखी होती. नातेवाईकही द्वेष करू लागले होते. आणि त्यांच्या कृपेने आज सगळी मुले बरी आहेत आणि आम्ही बरे आहोत. 4 वर्ष झाली मी त्यांच्याकडून उपदेश घेऊन. माझे तर वाईट हाल असा माझ्यासारखा दुःखी प्राणी पृथ्वीवर अजून कोणी नव्हता जसा मी होतो. माझ्याशी नातेवाईक देखील द्वेष करू लागले होते की आता हा आलाय घरी तर काही पैसे मागायलाच आला असेल. तर अशी दशा झाली होती माझी. आणि आता हेच नातेवाईक माझ्याकडून उधारी घेऊन जातात. तर शारदाने विचार केला, हे भगवान मोठी कृपा केलीत. बघा हा तर ब्राह्मणच आहे, यांनी कोणी मोठा गुरु केला असेल, उच्च जातीचा ब्राह्मणच केला असेल. तर परत उठून बसली खाटेवर. तर म्हणाली की ठीक आहे, सांगा तुमचे गुरुजी कोण आहेत, काय नाव आहे त्यांचे, कुठे राहतात. माझ्या पूज्य गुरुजींचे नाव आहे कबीर. तिला परत ते नाव खटकले. कबीर, तो धाणक, तो निरूचा. म्हणे हो. तो ब्राह्मण म्हणाला की हो तोच आहे, येस. तर शारदा म्हणाली, तुला लाज नाही वाटली, तू तर अब्रूचा नाश केलास, ब्राह्मण असून धाणक गुरु केलास, बुडून मर कुठे. आणि 1760 गोष्टी लागल्या ऐकवायला. तेव्हा आता तो पंडितजी म्हणाला की माझी पूर्ण गोष्ट ऐक, हे मला शिकवायची गरज नाही. मी बघितलेत हे ब्राह्मण जेव्हा माझी दुर्गती होत होती, 4 आणे नव्हते दिले, शेवटच्या घटका मजत होतो, वाईट हाल झाले होते. आणि ठीक आहे, तुला समजत नसेल तर गुरुजींबद्दल वाईट तरी बोलू नकोस. उठून निघून गेला. आता ही गोष्ट तिच्यात घर करून राहिली की खरोखरच याचे तर खूप वाईट हाल होते शारदाच्या, आणि यांचे आयुष्य एवढे सुखी झाले. आता ती विचार करण्यासाठी विवश झाली. तर ती बराच वेळ विचार करत राहिली की हे काय झालं. आणि इथे काळाने तर असे गड करून ठेवले जातीचे, उच्च नीचतेचे. काळाने तर एवढे जबरदस्त जाळे विणून ठेवले पुण्यात्म्यांनो, पण परमात्म्याशिवाय ते तुटणार नाही. आता तुम्ही बघत आहात परमात्म्याने सगळ्यात आधी हा रोग नष्ट केला. आता तुम्ही बघत आहात की काय स्पृश्यता नाही. अशी दया केली की अजून एक समस्या होती, आपल्याच समाजात होती, गोंधळ माजला होता, अजून तर बघायलाच नको दुसऱ्या धर्मात. तर हे संपवले. आणि त्यावेळी हा एक जबरदस्त गड उभा केला होता जातीचा. आता काय झाले, परमात्मा कच्चे काम नाही सोडत. जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग गया फिर जब तक धरती आकाश. आता काय केले मालकांनी, ज्या वस्तीत ती शारदा राहत होती
तिथेच परमात्म्याचा एक भक्त राहत असे, थोड्याच अंतरावर. आणि त्याने प्रार्थना केली, प्रभू माझ्या दासाच्या घरी सत्संग करा, आसपासच्या भक्तांनाही समजेल आणि तुमचे ज्ञान ऐकून कदाचित अजून कोणाचे भाग्य उजळेल. परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाळा, रात्री सत्संग करूया, दिवसा आपले काम करा पोटासाठी, रात्र तर आपलीच आहे, येत जाईन, मी येईन तुमच्याकडे. तर त्या बहिणीने जिने सत्संग ठेवला होता भगवानांचा, आसपासच्या सर्वांना निमंत्रण धाडले की आज आमचे गुरुजी येतील आणि नाम घ्या, सत्संग ऐका आधी. आज तुम्ही आजपर्यंत असे ज्ञान ऐकले नसेल, तुम्ही बघा आमच्या गुरुजींचा सत्संग ऐका. तर असे आपोआप येतातच बोलावणे केल्यावर वस्तीतील लोक, बहिणी मुली एकत्र जमतात. तर तिने शारदालाही आमंत्रण दिले. वस्तीत असल्यामुळे शारदाने विचारले की तुमचे गुरुजी कोण आहेत? तर म्हणाले माझे गुरुजी आहेत कबीर साहेब, भगवान कबीर. कोणते कबीर? ते धाणक? तर शारदा म्हणाली होतेच धानक. तुम्ही काहीही म्हणा, ते परमात्मा आहेत. आता शारदाने काय स्कीम बनवली की मी अशीच गेले तर गोष्ट बिनसेल, लोक हसतील की एक ब्राह्मणी असून धानकाकडून दीक्षा घ्यायला गेली आणि इकडून दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर तिने आपल्याच मनाशी एक असा विचार केला की मी जाणार नक्की. ऐकले आहे की केवळ आशीर्वाद घेतल्याने सुखही मिळते. जर मी सुखी झाले, माझे हे दुःख दूर झाले त्यांच्या आशीर्वादाने, मी तिथे चरण धरेन आणि मग कधीच लोकलज्जा बाळगणार नाही. आता परमात्मा म्हणतात की करावे साइया, मन में लहर उठा, दादू सद्दर जीव के वो आप बगल हो जा. तर पूर्वी रात्रीची वेळ होती. पूर्वी एक ज्योत लावायचे साजूक तुपातली, तीच हवनाचे कार्य करत असे आणि तीच प्रकाशाचे तिथे उजेड त्यानेच करत असत. एक ज्योत लावली साजूक तुपातली, त्याने अंगणात थोडासा अंधुकचा प्रकाश पडला होता. आता सर्व बंधू भगिनी येत होते. एका बाजूला भगिनी बसल्या होत्या, एका बाजूला भक्त बसले होते, मध्ये रस्ता होता, समोर भगवान बसले होते आसनावर. आता शारदा आली डोक्यावरून पदर घेऊन. तिने असा विचार केला होता की असा पदर घेऊन बायकांमध्ये जाऊन बसेन, प्रणाम करून जसे ते क्रिया करतील आणि मला कोणी ओळखणार नाही. आता ज्या सर्व भगिनी येत होत्या, भगवानांचे चरण स्पर्श करीत होत्या आणि बसत होत्या, आता ती आली. शारदा पण तोंड झाकून आली होती. परमात्म्यांचे चरण स्पर्श केले. बालकांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सर्वानंदाच्या आई, ब्राह्मणी पंडिताणी, आज धानकाकडे कसे येणे केलेत तुम्ही? आणि परमात्म्याने हात ठेवून उचललाही नव्हता. तर तिचे सगळे दुःख, रोग, जे संकट होते ते पूर्णतः नष्ट झाले, जणू दुःख कधीही नव्हतेच. आणि वर परमात्मा म्हणाले की कसे येणे केलेत सर्वानंदाच्या आई तुम्ही? एका धानकाकडे काय म्हणतील तुला ते पंडित लोक? जातीने घेरतील. चरण धरले त्याच वेळी आणि काढून टाकला पदर डोक्यावरून. हे भगवान, क्षमा करा मला दुष्टेला. मी खूप नीच होते, तुमच्याबद्दल वाईट विचार केला. तुम्ही तर खरोखर भगवान आहात. उभी राहिली सगळ्यांना सांगायला की माझे एवढे दुःख होते, माझे एवढे हाल झाले, मी खूप वाईट साईड देखील बोलले, पण हे तर मोठे भगवान आहेत. मग बसली, सत्संग ऐकला. परमात्म्याने सृष्टी रचना ऐकवली. तीन देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ति. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे. कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे. आता शारदेला जेवढे ज्ञान होते राम आणि कृष्ण, विष्णू आणि शंकराचे, ब्रह्माजींची तर आपण भक्ती करतच नव्हतो. श्री विष्णूजी आणि शंकरांची आपण खूप भक्ती करायचो. आता सगळी सृष्टी रचना ऐकवली आणि असे दुःख टळले. त्यावेळेस तर सगळे स्वीकार करत होती, नाहीतर अगरमगर करत होते. ते काय थोडं झालं? तर तेही मालकांनी आधी त्याचे समाधान केले
आणि सगळं ऐकत होती, सगळं हृदयात सामावत होती. लागोपाठ तिने जिथेही सत्संग व्हायचा परमात्म्याचा, तिथे सगळीकडे जाऊ लागली आणि तिला बरेच ज्ञान मिळाले. एक दिवस काय झाले, तिचा मुलगा जो सर्वानंद होता तो आपल्या आईला म्हणाला की आई, मी आसपासच्या सर्व विद्वानांना शास्त्रार्थामध्ये पराजित केले आहे. आता माझी इच्छा आहे की माझे सर्वानंद नाव बदलून सर्वजीत ठेवावे. तर आई म्हणाली की बेटा, नाव चांगली गोष्ट आहे, ही तू विद्वानांच्या बरोबर जिंकलास, ही चांगली गोष्ट आहे, पण सर्वानंद सुद्धा चांगलं नाव आहे, यात काय अडचण आहे? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझे नाव आदित्य अनिल पवार. आपण कुठून आलात? मी गाव पेठ वडगाव, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्रमधून आलो आहे. आपण काय शिकत आहात? मी BCom कंप्लीट केले आहे विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमधून. सध्या मी KIT कॉलेज कोल्हापूरमध्ये MBA करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 27 फेब्रुवारी 2017 रोजी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी व माझा परिवार जी काही रीतिबद्ध पारंपरिक जी भक्ती साधना चालू आहे ती भक्ती साधना करत होतो. जसे की आमची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे, तिची पूजा करणे, दररोज महालक्ष्मीच्या देवळात जाऊन पूजा करणे, दर अमावस्येला आदमापूर येथे बाळूमामाचे मंदिर प्रसिद्ध आहे तिथे जाणे, प्रत्येक व्रत उपवास करणे, पंढरपूरची वारी करणे, या सर्व भक्ती साधना आम्ही करत होतो. तसेच घरचे सर्वजण जास्त गणपतीला मानत होते. घरात गणपती बसवणे, गणपतीचे व्रत करणे, यासारख्या सर्व पूजा आम्ही करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या परिवाराबरोबरच आपण जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे त्या भक्ती साधनेमध्ये आपण लीन होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ॲक्च्युली माझे वडील गवंडीकाम करतात. 2011 साली त्यांना कामावर एका व्यक्तीने संत रामपालजी महाराजांनी स्वहस्ताने लिहिलेले ज्ञानगंगा पुस्तक हे त्यांना मिळाले. या पुस्तकाच्या माध्यमातून माझे वडील बरवाला आश्रम हरियाणामध्ये पोचले. तिथे 3 दिवसीय सत्संग केला. तिथे संपूर्ण ज्ञान ऐकून घेतले व त्यांना हे ज्ञान खूप छान वाटले. त्यांनी तिथे नामदीक्षा घेतली. त्यानंतर जसे जसे आम्हाला लाभ घरी व्हायला लागले तसतसे आम्ही हळूहळू सर्वजण या भक्ती मार्गामध्ये जुळलो गेलो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे ज्ञानगंगा, हे पुस्तक सर्वप्रथम आपल्या वडिलांना मिळालं आणि त्यातून त्यांनी ज्ञान अर्जित करून त्यांनी सर्वप्रथम बरवाला स्थित त्यांच्या सतलोक आश्रम येथे जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला आणि त्यानंतर आपणसुद्धा त्यांच्या अनुग्रहामध्ये आलात. मला हे विचारायचं की आपल्याकडे जर बघितलं तर आपण एक टीनेजर आहात, आपण एक MBAचे स्टुडंट आहात आणि आज कलियुगामध्ये जर तरुणाईला बघितलं तर तरुणाईचा रस हा अध्यात्मापासून दूर आहे. त्याला फक्त काय पाहिजे तर त्याला मौज मजा पाहिजे, चैन पाहिजे, पार्टी पाहिजेत. आज समाज म्हणजे जे मीडियाने समाजाला तरुणाईला म्हणजे पोखरून काढलेलं आहे त्याचं जे काही संस्कार आहे ते संस्कार तर अतिशय खालच्या थराला गेलेले आहेत. म्हणजे त्याला फक्त आणि फक्त चैन पाहिजे, मौज मजा पाहिजे, पार्टी पाहिजे. नाना प्रकारचे व्यसन करतात आजकाल तरुणाई कॉलेजमध्ये गेल्यावर. आणि त्याचप्रमाणे पिक्चर बघतात, मूवी बघतात, व्हिडिओ गेम्स खेळतात, मोबाईल त्यांच्याकडे आलेला आहे. तासनतास त्या मोबाईलमध्ये त्यांचा वेळ वाया घालतात आणि कुठल्याही प्रकारचे अध्यात्म हा त्यांचा विषय राहिलेला नाही. त्या उलट आपण अध्यात्माकडे वळाला आहात, तर हे कसं काय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजची ही जी युवा पिढी आहे ना, ही सोशल मीडियाचा गैरवापर करून पूर्ण बिघडलेली आहे. पण संत रामपालजी महाराज असे म्हणतात की ये मनुष्यजन्म दुर्लभ है, हे मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे ओ फिर न लगे डार. म्हणजे हा मनुष्यजन्म हा खूप दुर्लभ आहे. हा मनुष्यजन्म परत मिळेल का नाही हे माहीत नाही आहे. आणि ही आज युवा पिढी असे म्हणते की आपले हे वय नाही आहे भक्ती करण्याचे, नंतर आपण म्हातारपणात ही भक्ती केली पाहिजे असे युवा म्हणतात. पण तुमचं जीवन हे किती आहे
हे कुणालाच ठाऊक नाही आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही गुरुदीक्षा घ्याल तिथून तुमचा मार्ग हा सुकर होत जातो. तुम्ही जे लक्ष ठेवलेलं असाल ते सुफल होत जातं. परमात्माची भक्ती करणे याला काही एज लिमिट नाही आहे, कारण हा मनुष्यजन्म याला किती श्वास आहेत, पुढचा श्वास आपला आहे का नाही हे माहीत नाही आहे. आणि हे आपण दारू पिणे वगैरे यामुळे आपल्या आईवडिलांना तर त्रास होतोच होतो, पण आपले जीवन पण आपण नष्ट करतो. आणि ह्या वाईट मार्गापासून दूर राहण्यासाठी संत रामपालजी महाराजांचे अभियान आहे. त्यानुसार ह्या पूर्ण व्यसनापासून तसेच मौज मस्ती, पिक्चर बघणे, गाणी ऐकणे यापासून दूर आहोत. हे आमच्यासाठी खूप नशीबवान असं मी समजतो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शिकवणच अशी आहे की समाजामध्ये जी कुरीती आहे त्या कुरीतीला आळा घालण्याचं कार्य संत रामपालजी महाराज करत आहेत. जसे की नशामुक्त अभियान ते चालवत आहेत. त्यांचे जे पण अनुयायी आहे ते नशापासून दूर आहेत. ते स्वतः तर नशा करतच नाही, परंतु दुसऱ्यालासुद्धा कुठल्या प्रकारच्या त्या नशेबद्दल सहकार्य करत नाही. त्याचप्रमाणे समाजामध्ये जी कुरीती आहे, हुंडा घेणं देणं, यालासुद्धा त्यांनी एक आळा घातलेला आहे. त्यांचे जे काही अनुयायी आहेत त्यांची एक शिकवण आहे की कोणाकडनं हुंडा घ्यायचा नाही, द्यायचा नाही. आणि जे पाखंडवाद आहे, जे कर्मकांड आहे, त्यालासुद्धा संत रामपालजी महाराज आज विरोध करत आहेत. आणि त्यांचे अनुयायीसुद्धा त्याच लेवलमध्ये जाऊन आज समाजामध्ये सात्विकरित्या जी सद्भक्ती करत आहेत. तर ह्या भक्तीमुळे त्यांना बरेचसे लाभ होतात. मला हे विचारायचं आहे की आपल्यालासुद्धा किंवा आपल्या कुटुंबालासुद्धा जेव्हापासून आपण त्यांच्या मार्गात आलात तर आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला त्यांच्याकडनं काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात प्रथम मोठा लाभ म्हणजे ही मोक्ष प्राप्त करण्याची भक्ती मिळाली. संत रामपालजी महाराज पूर्ण 4 वेद 18 पुराण खोलून पूर्ण ज्ञान आपल्याला समजावून सांगतात. असे कोणतेच दुसरे संत नाही आहेत की यांनी खरी शास्त्रानुकूल भक्ती साधना जी मोक्ष प्राप्त करण्यासाठी कोणती आहे ही भक्ती साधना आपल्याला समजावून सांगितलेली आहे. तसेच दुसरा लाभ म्हणजे 12 जुलै 2023 रोजी सकाळी पहाटे अचानकच माझ्या कमरेखालील पूर्ण भाग, दोन्ही पाय पूर्ण लुळे पडलेले व उजवा हात पूर्ण जड झालेला. मला स्वतःला उभा राहता येत नव्हतं. पूर्ण पॅरालिसिससारखं माझी परिस्थिती झालेली. त्यावेळेला मला तिथून दवाखान्यामध्ये घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले अशी एक केस या अगोदर आमच्यासोबत झालेली आहे, ती आयुष्यभरासाठी अशीच राहिलेली आहे. ह्याचं कमी चान्सेस आहेत की ही रिकवर होईल. तरी त्यावेळेला आम्ही संत रामपालजी महाराज यांना अरदास लावले व अरदास लावल्यानंतर गुरुजींकडून आदेश आला की काळजी करू नका, बरा होईल म्हणून. तुम्हाला पटणार नाही, दुसऱ्याच दिवशी मी स्वतःच्या पायावर उभा राहिलेलो. डॉक्टरसुद्धा चक्क झाले, हे कसं काय शक्य होऊ शकतं. आणि डॉक्टरांनी सुरुवातीलाच सांगितलेलं याला रिकवर होण्यासाठी खूप वेळ लागेल, खूप दिवस लागतील, पण मी 2.5 दिवसामध्येच डिस्चार्ज घेतला. यासारखी मोठी बाब माझ्यासाठी नाही, दुसरी कोणतीच नाही. व तिसरा लाभ असा सांगायचा झाला की माझा लहान भाऊ एके दिवशी सकाळी पहाटे मृत पावलेला. त्याच्या तोंडातून फेस येत होता, डोळे पांढरे झालेले. माझी आई रडायला लागली, काय झाले. अचानकच काय कोणतीच त्याला तक्रार नव्हती, पण अचानकच त्याचं शरीर पूर्ण गार पडलेलं, ठोके शरीराचे थांबलेले. आम्ही तिथेच गुरुजींना दंडवत घातला, हे गुरुजी तुम्ही खरंच परमात्मा असाल तर या मुलाला जिवंत करा, या असे सांगून आम्ही त्याला दवाखान्यात पळवत नेले. रस्त्यातून जातानाच अचानकच तो हुंदके देऊन रडायला लागला. आणि तरीसुद्धा हा इतका मोठा चमत्कार झाला आहे, त्याचं जीवन संपलेलं. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने त्याला पुनर्जन्म मिळालं. त्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं याला तर काही झालेलं नाही, पण त्याचं पूर्ण शरीर संपलेलं. आम्ही पाहिलेलं त्याचं शरीर पूर्ण गार पडलेलं, तोंडातून फेस आलेला. हा सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. संत रामपालजी महाराजांनी मला एक मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचवले. मी 2 व्हीलरवरून जात होतो, टेम्पोची व माझी धडक झालेली. माझ्या मागं बसलेली व्यक्ती होती, त्याला फ्रॅक्चर झाले, पण मला इथून इथेपर्यंत पूर्ण फाटलेलं. मला कळालं पण नाही, जरासुद्धा दुखलं नाही. ही संत रामपालजी महाराजांचीच कृपा होती. मी घरी गेल्यावर बघतोय तर इथं पूर्ण असं रक्त सांडत होतं. मग लगेच दवाखान्यामध्ये गेलो, मला जरासुद्धा जाणीव होऊन दिली नाही. ही संत रामपालजी महाराजांची कृपा झाली माझ्यावर.
व या भक्ती मार्गात आल्यामुळे माझ्या वडिलांची तसेच आजोबांची नशा सुटली. माझे वडील खूप नशा करत होते, तंबाखूचं व्यसन करत होते, गुटखा खात होते, पण या व्यसनामधून त्यांना मुक्ती मिळाली व आजोबांचं तंबाखू सुटत नव्हती. त्यांनी जेव्हा ही नामदीक्षा घेतली तेव्हा त्यांची तंबाखू सुटली व आमच्या घरची आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे बदलली. अगोदर आम्हाला घरी बाजार भरण्यासाठी पैसे नसायचे, पण जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणी आलो, माझे वडील तर फक्त गवंडी काम करतात, तर पटणार नाही. आता आम्ही नवीन घर विकत घेतलेलं आहे. स्वतःच्या 3 टू व्हीलर आहेत, 1 4 व्हीलर आहे. आमच्यावर खूप संत रामपालजी महाराजांनी दया केली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. बऱ्याचशा शारीरिक व्याधीतून आपल्याला आराम मिळाला. त्याचप्रमाणे जो पॅरालिसिसचा आपल्याला अटॅक आला होता त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढलं. आपल्या मृत भावाला संत रामपालजी महाराजांनी एक नवीन जीवदान दिलं. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत, जे आपले सवंगडी आहेत, जे आपले कॉलेजमध्ये जे आपले सहकारी आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? हा मनुष्यजन्म खूप दुर्लभ आहे. ही जी वेळ आहे हातातून न घालवता लवकरात लवकर ही भक्ती समजावून घेऊन तुम्ही सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या चरणी या, हीच मी सर्वांना प्रार्थना करतो. जसं तुम्ही आज समाजाला प्रार्थना करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेऊन लवकरात लवकर त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावा, या भावनेतनं जर एखाद्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे प्रवचन हे विविध चॅनल्सवर येत असतात. तिथे मोबाईल नंबर डिस्प्ले केलेले असतात. त्यांचा रेफरन्स घेऊन तुम्ही नामदान केंद्राची माहिती घेऊ शकता. प्रत्येक शहरामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहे. तुम्ही निःशुल्क नामदीक्षा तिथून घेऊ शकता. तसेच संत रामपालजी या नावाने गुगल प्ले स्टोअरला एक ॲप आहे. तुम्ही सर्च करू शकता संत रामपालजी व ते ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे सत्संग तसेच नामदीक्षा घेण्याची प्रक्रिया व तुम्हाला तेथील जवळपास कोणते नामदान केंद्र आहे याची सर्व माहिती दिलेली आहे. हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता व गुगलला तुम्ही www.jagadgururampalji.org या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तिथून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज सोशल मीडियाच्या बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांची माहिती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सत्संग प्रसारित होत असताना TV चॅनलच्या माध्यमातून TVच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात. त्या मोबाईलवर जर संपर्क साधला तर साधकाला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ज्यांना नामदीक्षा घ्यायची आहे तुम्ही नामदान केंद्राकडे जाऊ शकता. तुम्हाला निःशुल्क नामदीक्षा देण्याची तिथे सुविधा केलेली आहे. तुमच्याकडून ₹1 न घेता तुम्हाला नामदीक्षा व नामदीक्षासोबत साहित्य दिलं जाते. निःशुल्क नामदान देण्याची सुविधा केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.